नमस्कार मंडळी, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी जाते प्रसाद दादाकडे. तर तिकडे गौरांग आणि इलेले आहेत मुंबईहून. तर आता त्यांच्याकडे जाते. तर त्यांची आता रिॲक्शन बघूया. माका बघून ते बोलव होते सकाळपासनं, पण जाऊक भेटाक नाही. तर आता मी तिकडे जाते त्यांच्याकडे. होय, ते कुठे आहेत? हे बघ इकडे आहेत वाटतं खाली. आले, ए कुठे जाताय? झाड काढताय? ए फोनवर कोण बोलत होतं मगाशी? हा काय काय टीव्ही मध्ये बघितलं? मगाशी फोनवर कोण बोलत होत? तू बोलत होता? सगळे बोलत होता. तो पण आला, तो पण आला. कुठे जाताय तुम्ही? मी पण तुझी वाट बघत होते, तू कधी येणार म्हणून. माहितीये का तुला? कुठे जातो तू? हम्मा तिकडे नाहीये, इकडे आहे. ती बघ तिकडे आहे. चल जाऊया. आता हम्मा दाखवूया ना सगळ्यांना. तू दाखव हम्मा, सगळ्यांना सांग ही आमची हम्मा आहे म्हणून. नको पुढे नको जाऊ, थांब ये इकडे. हा अजून पण आहे. किती हम्मा आहेत? 3 आहेत. काय झालं? वासू चरायला गेली. तुझी कुठची आहे ह्यातली? तुला कुठची आवडते? कुठची? व्हाईट वाली? ती वाली आवडते. तुला काय आवडतं? ब्लॅक हम्मा आवडते. ह्याचं नाव अंगद आहे. आणि तुझं? व्यांश. आणि नाव कसं सांगणार? व्यास इथे म्हणून ते असं सांगतो. हा आता तुम्ही कुठे जाताय? घरी जाताय. हम्माला बाय केलं का? दाखव, मॅव दाखव सगळ्यांना. अरे झोपली ना ती, झोपली आहे. अरे उठली. नको झोपू दे, असू दे. उठली उठली. हा काढला काढला व्हिडिओ. काकी आयडिया दिता. आणि काकी इकडे नाचण्याचे भाकरे भाजता. काकी खाऊक बोलयता. बघू भाकरी किती आले ते. काकीची भाकरी फुलली आहे इकडे. किती दिवस सुट्टी आहे तुला? 1 नंबर. किती दिवस सुट्टी आहे? 3 नंबर. 3 दिवस सुट्टी आहे. 3 जानेवारी पर्यंत सुट्टी आहे. मग स्कूल चालू. काय शिकवतात तुला? काका कुठे गेला? हा पण आहे आमचा गौरांग.
गौरांग तू कितवीला आहे? दुसरीला आहे. तू नाही गेला त्यांच्या सोबत? कशाला? ते तुला ओरडतात. तू थांब माझ्या सोबत. गाडी दाखव सगळ्यांना. ही पण गाडी माझी म्हणून सांग, ती पण गाडी माझी म्हणून सांग. किती आहेत? 1 2 3 4 किती मोठे आहे? 1 2 3 हा शेरू आहे. असं बसायचो. तो नाव काय त्याचं? शेरू आहे का काय आहे? चॅम्प आहे की शेरू आहे? चॅम्प. तू चॅम्प गेला तिकडे. तू चॅम्प आहे ना? चॅम्प आहे तो. हा चॅम्प आहे तो. शेरूला चॅम्पला आणि चॅम्पला शेरू. बरं हे काय सांग सांग काय करतो ते कोणतं भाऊजीला ते हा. काय करतो काय नाही अशी त्याला काय भर करतो? घालून हा. पाणी घालून घट करतो हा. अशी सांगा. तर आता इकडे सगळीकडे माती टाकलेली आ पूर्ण लेवल करून घेतली आ. आणि पिण्याचं भावाची घट करता म्हणून सांग मग. संतोष भाऊजी घट करत आहे. आणि तिकडे चिरे आणून टाकतात. तर आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि माझ्यासोबत काकी आणि आता आम्ही जातो लाल भाजी काढू. तर काकांनी लाल भाजी वगैरे घातलेली आ. तर कशा प्रकारे घातली ती मी तुमका दाखवतोय आणि थोडीशी घेऊन पण येते. काकी कुठनं जाऊचा? इकडनं की इकडनं? ह्या साईडने. काय चल जाऊया. माका ना रस्तो नाही माहिता. चल. तात तर काकी बिचारी लाडू करी होती. कसले काकी लाडू करी होत? चण्याच्या पिठाचे म्हणजे बेसनचे. बेसनचे लाडू. हा आताच कर. मिक्सराकच लावून बघ. भया करून जायचं भागदारच असतं ना. मका दिसतं ते साखर ना मग. तर आता आम्ही पोचलो. इकडे जा लाल भाजी आणि इकडे सुपाऱ्याची झाडं आहेत. एकदम इकडे स्वच्छ केलेला त्यांनी. मस्त इकडे लाईनीत लावलेली आहे सगळी झाडा. आणि ह्याच्या खालीच नदी आ. आणि तो मको घातलो आम्हा. आणि ह्या काय घातला? मको तो कुळीत मा त्या साईडीचो. इकडे सगळं कुळीत घातलेलो आ आणि इकडे मको घातलेलो आ. ह्यो पण मको. तर त्यांची गुरा आहेत. ते बैल वगैरे मी तुमका एका व्लॉग मध्ये दाखवलंय. तर आता मी पण जाते भाजी काढू. मस्त तिकडे कुळीत हा. इकडे मके घातले काकानी आणि इकडे लाल भाजी आणि त्या साईडला मको घातलेलो हा. कारण काकांचे बैल वगैरे आहेत. मी एक व्लॉग टाकलेलं आहे कोकणातील मळणी करण्याची पद्धत, पारंपरिक पद्धत. तर जर तुम्ही व्लॉग तो बघूक नाही तर नक्की जाऊन बघा. आणि त्याका 10,000 व्ह्यूज गेले आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा की एवढा सारा तुम्ही प्रेम दिलात माका. असाच प्रेम तुम्ही द्या आणि मी नक्कीच अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता आम्ही लाल भाजी काढतो. ही बघा किती छोटी आ. तर काकी या भाजीत तुम्ही खत वगैरे काय घालतात का? घालतो.
तिकडची जरा मोठी झालेली आहे ह्या साईडची आणि ह्या साईडची लहानच आहे अजून. आणि खाली ह्याच्या नदी आ आणि मग आता तिकडे एक मोर दिसलेलो हा. हो बघा. अजून पण एक हा. दोन आहेत मोर. हे सगळं इकडे मकोच घातल्यानी. होय होय तीच मस्त लागता. करायला साफ करू आई. वगैरे बसवलं. तर एवढी भाजी काढलेली आम्ही, त्यात अर्धा कराडा आणि अर्धी भाजी लागे काकी. आता कराड पण साफ करूचा लागताला यातला. आणि आता मी जाते घराकडे. मस्त वाटतं ना काकी भाजी लावली ती तिकडे. आणि काकी नाही बघ माझ्यात कोण पाकरा येते पाखरा खातात मोर खातात. तिकडे होते मोर होत दोन. मुळे नाही होणार. हा कोण खातात मोर पण खातात. तिकडे होते मगाशी दोन कुळीत खाव होते. होय होय इकडनं जाऊया काय. हा हा. काय हा हा. तर आज KPL आ त्यामुळे सगळे जण गेले होत मॅच बघू. आणि काकी बिचारी लाडू करी होती तरी उठत बघा लाल भाजी देऊ गेली हा. आणि काका नाही होत त्यामुळे काकी दिली. ह्या काकीन मिरचीचं झाड लायला हवं. आणि हा काय घातलं गोबारडा घातलं. हा. आणि इकडे काकीन आला लायलेला. कधी लायलं बसटाच तसा घेऊन लायलं. हा कोम इल्लो ते का कोम इल्लो. हा हा मस्त इला मग इकडे पाणी घालीत असते पाणी घालते काय काय घाली बघा. आणि काकी आता आमका गुलाबा दाखयता. अरे वा किती मस्त खूप आहेत मग मस्त वाटत. काढ बघे तिकडे पण होत त्या साईडला. काकी कशी तोडतात. वाव मस्तच आहेत गुलाबा. अशी झुपकेदार आहेत ना. काय काय घेऊन इला. अरे बापरे खूपच सामान दिसता. कडे गेलेलं सूरज भाजी आणू भाजी आणू. हे सांग बरे काय गेलेल्या. नको नको खा. KPL होता आमचा. नावाची टी-शर्ट वगैरे छापल्यात मरे भारी एकदम. खूब नाम बड़ा है. हम तीनों मैच जीत गए हैं. अभी हम एक जीते तो डायरेक्ट फाइनल को जाएंगे. एकाच टीमीत तिघ तो आम्ही दोघे एका टीमीत भाई भाई. आणि काय झाला जिंकलो. खरंच जिंकले सूरज. सुरगो हारलो.
सांग सूरज, दोन्ही हारले आम्ही तीन सांग सूरज. हा कर कर आता कर. पहिले तुला लांब जाणं पहिले जा सूरजच्या डोक्यावर बसव. आपला हाडे आमच्यावर पडावा. नाही कसा पडतो डायरेक्ट सूरजच्या तोंडात. कसा पडतो आज हे सगळे सकाळपासून गायब होते. होय सुरको टाकू व्लॉग मध्ये. होय होत्यात आज गायब सांगा सांगा. मजा यायची. सुरत तू उतरण नाही सो ए काय होतात गायब. अगं जाणू सगळा कचरो देखायचा काय कचरो का खाऊ आमच्याकडे. हा बघा खूप आमचं गाव सूरजने खूप काव करून ठेवलेला आणि आमची ही जागा होय बसन कावची. तुझी सांग काय होत्यात. आम्ही खेळात गेलेलो मॅच होते आज Match यांचे. होते. आज कोण KPL, जिंकला. KPL. ए जिंकला कोण की उद्या की उद्या उद्या असा उद्या फायनल उद्या आमका नक्की फायनल सांग. म्हणजे असणार उद्या आमका सांग कोण जिंकला कोणी काय केला. ब्लॉग आता टाकून नाही ब्लॉग थोड्या दिवसांनी येतो 3-4 दिवसांनी. काय काय कोणाच्या व्हिडिओला लाईक काय झालं केलं तू. अरे थँक्यू. सूरज सायकल चालय तर मस्त आधीची सायकल. टायर ब हो ब टायरातली टायर बसल्यावर तसाच जाता. मी चाले होते तर आज हे सगळेजण गायब होते आणि आता आम्ही खातो शेंगदाणे. तुमका जर ब्लॉग आवडलो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.